CGHS पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांच्या वतीने जनरल बॉडी मीटिंग तसेच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। आपटे रोड इथल्या हॉटेल श्रेयस इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास 75हून अधिक पेन्शनर सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात स्नेहभोजनाने झाली। त्यानंतर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक सभासदांनी आपले विविध कलागुण सादर करत उपस्थितांचं मनोरंजन केलं। यावेळी विविध सरप्राईज बक्षिसांचंही वितरण करण्यात आलं। जागतिक महिला दिनानिमित्त असोसिएशनच्या वतीने उपस्थित महिला भगिनींना भेटवस्तू देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। तसेच असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या हस्ते 75 वर्षांवरील ज्येष्ठ सभासदांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। जुन्या सहकाऱ्यांसोबत गाठी भेटी, गप्पा गोष्टी आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व सभासदांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला। या कार्यक्रमास CGHS पुणेचे ऍडिशनल डायरेक्टर डॉ चौधरी, पेन्शनर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष श्री SS बापट, सचिव PS भाटणकर, व्हाईस प्रेसिडेंट SA रानडे, ऋषी पाठक, जिनळकर, सातव, नाईक, कुलकर्णी, सरवदे, करांडे, एलिस, पाटील, शेळके यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे CGHS पेन्शनर्स असोसिएशन पुणेची सर्वसाधारण सभा आम्ही आज आयोजित केली होती आणि नुकताच 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन होता, तर त्याच्या निमित्ताने आज आम्ही तोही कार्यक्रम केला। सर्व महिलांना एक गिफ्ट दिली आणि वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळलो। त्यांचे मनोरंजनाची गाणी वगैरे झाली। त्यानंतर सगळ्यांची काही जणांची आमच्या भाषणं झाली। आमच्या या आजच्या जनरल बॉडी मीटिंगला CGHS पुण्याचे ॲडिशनल डायरेक्टर डॉक्टर चौधरी आले होते। त्यांचाही आम्ही या प्रसंगी सत्कार केला। आमच्या काही मागण्या होत्या त्या त्यांना सांगितल्या, त्या त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर पूर्ण करतो। आजच्या या मीटिंगच्या दिवशी 70 ते 75 आमचे मेंबर्स आले होते। त्यात सर्व वया गटातले होते। 75 वर्ष ज्यांचे झाले असे आमचे 3 मेंबर्स होते। त्यांचा आम्ही 75 पूर्ण केल्याबद्दल सत्कार केला संघटनेच्या वतीने। त्यांना शाल, श्रीफळ आणि एक मोमेंटो दिलं आणि अशा प्रकारे आमचा हा आजचा CGHS ची जनरल बॉडी आहे ती संपन्न झाली। सर्वांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला। हमारे 20 साल के साथी लोग गुजरे हुए हैं, तो उनको यही मिलना है, इसलिए मुझे आना पड़ा। थैंक्स वंस अगेन मुझे आने के लिए एंड बुलाने के लिए भी। बरेचसे लोक जे आलेले आहेत त्यांच्याबरोबर मी जॉईन केल्यापासून आत्तापर्यंत कधी ना कधीतरी प्रत्येक डिस्पेन्सरीत काम केले। त्यामध्ये सगळे भेटले की त्या काळातल्या खूप छान छान आठवणी येतात आणि मला वाटतं ते एकच कारण आहे की सगळेजण अगदी लक्षात ठेवून शक्य असेल तेव्हा या पेन्शनर असोसिएशनच्या मीटिंग्सला त्या कार्यक्रमाला येतात आणि प्रत्येकाने नक्की आपल्या या असोसिएशनचं मेंबर बनावं, प्रत्येक कार्यक्रमाला यावं आणि अजून जास्त कार्यक्रम करावे। एवढंच बोलते। मला असं त्या लोकांच्या संपर्कात होतो। त्याचप्रमाणे तुमच्या अकाउंट्स ऑफिसरमध्ये दोन्ही मॅडम, मिस्टर एलिस, नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमधल्या लोकांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं। त्याच्यामुळं फार पूर्वीपासून CGHS बरोबर माझे संबंध आहेत आणि त्यामुळं CGHS असोसिएशनचं बाप्पांनी तेव्हा मला सांगितलं, त्यावेळेला मी ताबडतोब त्याचा सभासद झालो आणि सर्वांना भेटायला त्यामुळं सगळ्यांना आनंद होतो। कमिटी मेंबर्सचे मी आभार मानतो की सगळ्यांना एकत्र आणतायत आणि आज माझा 75 वर्ष जाईल पूर्ण मला, तर एवढं वर्ष जगायला पण हा नशीब लागतं। म्हणून माझी कविता आहे, मला सांगतो। उगवाला दिवस पाहिला सूर्य, उगवाला दिवस पाहिला सूर्य, समत्वाला धागे थोरं, यांनी जर विचार केलं त्याचं काय तर सगळ्याच्या कृपेने मला या मिळाले, तर तुम्हाला पण मिळावं आणि तुमच्यासाठी आपण व्हावा। ते आपल्याला एक फॅमिलीला का भेटलं तर आपल्यासाठी आपण आपल्या घरी चालू आणि सगळे आपले जुने नातेवाईक आपल्याला भेटले, हा असा आपला एक ऋणाचा मुद्दा आहे। ते याच्यात आपण भेटल्यामुळं आपल्यालाही सगळ्यांना बरं वाटतं, आपलंही मन आपण रिफ्रेश होतो सगळेजण। आणि आता CGHS आपले असोसिएशन जसं महिला दिन आणि 17 जुलैला आपण वर्धापन दिन आणि ट्रिप्स असे अरेंज करतो। माझं एकच म्हणणं की आपण दर 3 महिन्यांनी एक कार्यक्रम ठेवत जाऊ, म्हणजे सगळेजण 3 महिन्यांनी भेटत जातील आणि तेव्हा सगळ्यांनाही बरं वाटेल। सगळ्या महिला वर्गाचं पुन्हा एकदा अभिनंदन महिला दिनानिमित्त। सगळ्या जण आपल्या महिला सशक्त आहेत, चांगल्या आणि फायटर पण आहे। म्हणजे याच्या आधी आपण जे असोसिएशनचे कार्यक्रम
कार्यकर्ते होत्या आणि अजूनही सगळ्या तशाच फायटिंग मूडमध्ये आहेत. आता दुर्गाई म्हणल्या माझी क्लेम मिळेल नाही,